ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, नेहमीच हे सुंदर असे शब्द आपल्या कानावरती पडत असतात. आपल्या वाचनामध्ये येत असतात. कधी-कधी टीचर मुलांना या गोष्टी सांगत असतात. आई-वडील आपल्या मुलांना शिकवत असतात. हा शब्द किंवा हे वर्ड्स हे कोणते आहेत? ग्रॅटिट्यूड इज अ बेस्ट ॲटिट्यूड. म्हणजेच ज्या व्यक्तीने आपल्याला मदत केलेली आहे, ज्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये आशेचा किरण आणलेला आहे, त्या व्यक्तीचं ऋणी असणे, त्या व्यक्तीला धन्यवाद देणे आणि त्या व्यक्तीला मनापासून आपलं कर्तृत्व व्यक्त करणे, हे प्रत्येकाची ड्युटी असते. किंबहुना एक तो मानव धर्म आहे असं समजलं जाते. आणि म्हणून असं सांगतात, की देणाऱ्याने देत राहावं, घेणाऱ्यांनी घेत राहावं आणि घेणाऱ्यांनी घेता घेता देणाऱ्यांचे हात सुद्धा घ्यावेत. म्हणजे जो देणारा आहे, तो जर जनरस असेल, तो जर उदार मनाचा असेल, तर जो घेत असतो त्याने त्याच्याकडून शिकावं, की मी देखील इतरांना मदत करावी. मी देखील इतरांच्या ऋणामध्ये राहावं. मी देखील इतरांच्या जीवनामध्ये एक सूर्याचा प्रकाश किंवा आशेचा किरण घेऊन यावा. परंतु जी व्यक्ती फक्त घेते, परंतु देण्यासाठी विसरत असते, त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? त्या व्यक्तीला आपण स्वार्थी व्यक्ती म्हणतो. त्या व्यक्तीला आपण अहंकारी व्यक्ती म्हणतो. कारण ते क्रेडिट तो स्वतःला देत असतो. केवळ आणि केवळ माझ्या या सामर्थ्यामुळे, माझ्याजवळ असलेल्या त्या गुणामुळे मी वर आलेलो आहे. आणि ज्या व्यक्तीने आपल्याला मदत केलेली आहे, त्याची आपल्याला विसर पडत असते. आणि ती व्यक्ती कदाचित यशस्वी होईल, परंतु शेवटपर्यंत ती यशस्वी होत नसते. त्यातील अहंकार आणि स्वार्थीपणा त्या व्यक्तीला खाली आणत असतो. आज सुंदर असा दाखला प्रभू येशू ख्रिस्त आपला देत आहे. हा दाखला म्हणजेच 10 कुष्ठरोगी जे आतून तळमळत होते. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्यांनी ऐकलेलं होतं. आणि आज सुंदर असा क्षण होता प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून काहीतरी मागण्यासाठी. जेव्हा ते 10 कुष्ठरोगी आणि प्रभू येशू ख्रिस्त यांची भेट होते, तेव्हा ते ओरडतात, की माझ्यावरती दया करा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला दया येते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांना चटकन बरे करत नाही. तर त्यांना एवढंच सांगत आहे, जाऊन जे याजक आहेत त्यांना तुम्ही दाखवा. आणि ते 10 सर्वजण विश्वास ठेवतात, वाटेने जातात आणि जाता-जाता त्यांना समजते, की आम्ही शुद्ध झालेलो आहोत. परंतु हा प्रश्न असा आहे, की प्रभू येशू ख्रिस्त त्यांना हात न लावता किंवा वाटेवर जाण्यासाठी सांगत आहे आणि वाटेवर चालत असताना ते शुद्ध होत आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांना ऑन द स्पॉट शुद्ध का करत नाही? कारण प्रभू येशू ख्रिस्ताला पाहायचं होतं, की हे 10 कुष्ठरोगी खरोखरच माझ्यावरती विश्वास ठेवणारे आहेत का? हे आज्ञाधारक आहेत का? येथे एक गोष्ट 10 कुष्ठरोगाविषयी आपल्याला समजायला येते किंवा आपल्याला पाहावयास मिळते. हे 10 कुष्ठरोगी आज्ञाधारक होते. हे 10 कुष्ठरोग्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा मानली आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवला. त्यांनी कधीच आपल्या जीवनामध्ये मनामध्ये शंका आली नाही आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सांगण्याप्रमाणे ते निघून गेले आणि त्याच्या आज्ञाधारकेमुळे किंवा ओबिडियन्समुळे ते शुद्ध झाले, त्याच्या विश्वासामुळे शुद्ध झाले. परंतु त्याच्यानंतर काय आहे? त्याच्यानंतर जेव्हा दुसरा भाग येतो, तेव्हा ते विश्वास प्रगट करण्यासाठी कमी पडतात. ग्रॅटिट्यूड प्रगट करण्यासाठी कमी पडतात. त्या 10 मधील एक पद येतो, परमेश्वराला धन्यवाद देतो. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहेत, 10 जण शुद्ध झालेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होते, की 10 जण शुद्ध झालेले आहेत. न पाहता सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला याची जाणीव होती. परंतु त्यामध्ये एकच का नाही, 9 जण कुठे आहेत? परंतु प्रभू येशू ख्रिस्त रागवत नाहीत. प्रभू येशू ख्रिस्त दुःखी होत नाहीत. परंतु कुठेतरी प्रभू येशू ख्रिस्ताला वाटते, की जेव्हा मनुष्य उदार होऊन देतो, तेव्हा मनुष्य किती स्वार्थी बनत असतो. जेव्हा परमेश्वर आपल्यावर उदार असतो, तेव्हा आपण देखील कितीतरी स्वार्थीपणाचा वागणूक करत असतो. स्वार्थीपणा आपल्या जीवनामध्ये आणत असतो. आणि हेच दृश्य आज या 9 कुष्ठरोग्यामध्ये आपल्याला दिसते. ते अहंकारी होते, ते स्वार्थाने भरलेले होते. केवळ आणि केवळ ते स्वतःच्या आनंदामध्ये गुरफटून गेले होते आणि त्यामुळे आजूबाजूचं जग त्यांना नाहीसं झालेलं होतं. परंतु ज्या विधात्याने त्यांना शुद्ध केलेले होते, त्याचा देखील त्याला विसर पडलेला होता. आणि म्हणून असं सांगतात, की गर्व आणि अहंकार व्यक्तीचे डोळे आंधळे करत असतो आणि व्यक्तीचे
ब्रेन जे असते, बुद्धिमत्ता ही पूर्णपणे ब्लॉक करत असतो. आणि 9 जणांची परिस्थिती तीच झाली. ज्या विधात्याने त्यांना शुद्ध केलेलं होतं, त्याला ते विसरून गेले. परंतु एक मात्र प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देत आला. आपल्या जीवनामध्ये देखील हा दाखला आपण त्याची तुलना करून बघूया. कितीतरी वेळा आपण परमेश्वराकडून घेत असतो. आजचा सुंदर दिवस सर्वात उत्तम अशी देणगी परमेश्वराने दिलेली आहे. चांगले आरोग्य सर्वात अशी देणगी परमेश्वराने दिलेली आहे. परंतु किती वेळा आपण परमेश्वराला धन्यवाद देतो. त्या एक कुष्ठरोग्याप्रमाणे आपण परमेश्वराला थँक यू असे म्हणतो का? किंवा त्या 9 कुष्ठरोग्याप्रमाणे आपण विसरून जात असतो. आज हा दाखला आपल्या देखील जीवनामध्ये आपण याची तुलना करून पाहूया. आपण 1 कुष्ठरोगी आहोत की 9 कुष्ठरोगी आहोत यावर मनचिंतन करूया आणि नेहमी परमेश्वराला धन्यवाद देण्याचा प्रयत्न करूया.